नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कांबळे स्वागत करतो तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, एक माणूस आहे जो की फेसबुकवर मूळव्याधाचं औषध विकतो है ना। मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला माणूस आहे। त्याचे फॉलोअर्स आहे आता समजा 1.5 लाखाच्या आसपास त्याचे फॉलोअर्स पोहोचलेले आहे। भाऊसाहेब रणशूर, काय नाव आहे त्याचं? भाऊसाहेब रणशूर। भाऊसाहेब रणशूर, माझा व्हिडिओ बघत असेल तर कान देऊन, कान खोलून ऐक, कानाने लक्ष देऊन ऐक। तू चुकून का व्हायना माझं नाव घेतलं आहे व्हिडिओमध्ये, की तू बोललाय कोणी देशमुख आहे, कोणी आहे, तो आहे, कांबळे पण आहे। हे लोक माझ्या नावाने फ्रॉड करतात। तू कोणत्या कशाच्या आधारे बोलतोय? जर तुझ्याकडे पुरावा असेल तू तुम्हाला दाखव। जर तुझ्या नावाने जर मी कोणासोबत फ्रॉड केली असेल तर त्याचा पुरावा दे। उगाच बोंबलू नको, खोटं बोलायचं नाही रणशूर, खोटं बोलायचं नाही। तू एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। हे मी नाही बोलत आहे, तुझ्या कमेंटमध्ये एकदा तुझ्या कमेंट्स बघ, त्या कमेंट्समध्ये ते लोक बोलत आहेत। आणि हे ते लोक आहे ज्या लोकांनी तुझं औषध घेतलंय पण तुझ्या औषधामुळे त्यांना काडी मात्र फरक पडला नाही आहे, ही लोक बोलता आहे। तेच लोक तुला कमेंट करत आहेत, पण तू त्यांचा कॉल उचलत नाही आहे, त्यांच्या कमेंटला तू रिप्लाय देत नाही आहे। तू फक्त रिप्लाय कोणत्या लोकांना देतो की 3 दिवसात बघा पेशंट क्लिअर झालं, किंवा मग त्या लोकांचेच व्हिडिओ बनवतो। आता ते खरे असतात की खोटे असतात हे तुलाच माहिती आहे, पण तुझ्या कमेंट्स बघून तर वाटतं ते लोक खोटे असतात, खोटेच असणार आहे। कारण जास्तीत जास्त कमेंट्समध्ये तुमच्या औषधाने काही फरक पडलेला नाही हीच एक प्रतिक्रिया येते आहे ना। आणि आत्ता माझ्या हातात जे पॅकेट तुला दिसते हे पॅकेट आहे हिंगोलीचं। पेशंटचं नाव आहे कैलास आप्पा, कैलास आप्पा पेशंटचं नाव आहे। यांनी सुद्धा तुझं औषध मागवलेलं होतं। तुझ्या औषधानंतर यांनी आता माझं औषध मागवलं आहे आणि तुझ्या औषधाबद्दल यांना किती फरक पडला किती नाही यांनी मला कॉलवर सर्व सांगितलेलं आहे। म्हणून तू कोणत्या लोकांच्या सोबत व्हिडिओ बनवतो, किंवा मग हे मला भेटायला आले, यांना आराम भेटला, यांना फरक पडला म्हणून हे मला भेटायला आले। आता ते कोणते लोक असतात, कुठून जमा करून आणतो, कुठून पकडून आणतो हे तुला माहिती आहे। कारण तू तुझ्या स्वतःच्या व्हिडिओमध्ये जर कमेंट वाचल्या तर तुला कळेल किती लोक असे आहे, लोक काय काय तुला बोलतात, काय काय नाही, हे जरा वाच। कित्येक लोक आहे तुला महिना 2-2 महिन्यापासून कॉल करायचा प्रयत्न करत आहे, पण तरीही तू त्यांचे कॉल रिसीव्ह नाही केलेले। खूप सारे लोक आहे ज्यांनी तुझे औषध घेतलं पण त्यांना काडी मात्र फरक पडलेला नाही। ते लोक तुला तुझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करताय सारखे, पण तू त्या कमेंटला उत्तर देत नाही आहे। ते लोक तुला कॉल करतायत, त्या कॉलला तू उत्तर देत नाही आहे। मग फुगीरपणा कशाचे करतोय?